हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपला जो थर्ड चॅप्टर आहे EVS पार्ट 2चा मराठा सरदार्स द फेमस हाऊस ऑफ द भोसलेज. आज आपण हा चॅप्टर आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. मराठा सरदार्स द फेमस हाऊस ऑफ द भोसलेज. पिरियड ऑफ अनरेस्ट. आता पिरियड ऑफ अनरेस्ट म्हणजे काय तर असा काळ ज्यावेळेस खूप गडबडीचा होता. ओके. ॲज द सन्स प्रीच डिवोशन टू गॉड, द ब्रेव मराठा सरदार्स स्टार्टेड अ ट्रेडिशन ऑफ ब्रेवरी. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव जो आहे तो निर्माण केला होता त्या काळी. हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलंच होतं. तर जे शूर मराठा सरदार जे होते त्यांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा जी आहे ती निर्माण केली होती. दिस वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. द टू सुलतान्स, द आदिलशाह ऑफ बिजापूर and the Nizam Shah of Ahmednagar were constantly at war with each other. They made use of the armies of Maratha Sardars in these wars. तो काळ जो होता तो खूप धामधुमीचा होता आणि त्यावेळेस विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह असे जे दोन सुलतान महाराष्ट्रात होते ते महाराष्ट्रात नेहमी एकमेकांच्या विरुद्ध होते ते आणि एकमेकांशी नेहमी त्यांच्या लढाया व्हायच्या. लढाईसाठी त्यांना फौज लागत होती. तर त्यावेळेस त्यांनी फौज म्हणून त्यांची आर्मी म्हणून मराठा सरदार जे आहेत त्यांचा उपयोग करून घेतला. देन सेकंड त्यांनी सांगितलं बघा, द ब्रेव मराठा सरदार्स म्हणजेच जे शूर मराठा सरदार होते त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांनी सांगितलं. द मराठाज वर बोथ brave and tough. They were also fearless and loyal to their masters. They were very proud of their achievements on the battlefield. The brave Maratha soldiers with a spear in hand and a sword at the side would ride in his Sardar's cavalry. All the Maratha Sardars and their own private armies, if such a Sardar went to the Sultan with his army, the Sultan gave him employment, made him a Sardar of his kingdom, and sometimes conferred a Jagir upon him. The Sardar who received such a Jagir considered himself as Raja. आता इथे त्यांनी आपल्याला मराठा सरदार जे होते त्यांच्याबद्दल सांगितले. मराठा सरदार जे होते ते कसे होते तर ते ब्रेव होते, ते शूर होते, ते टफ होते आणि त्याचप्रमाणे ते धाडसी सुद्धा होते. ते त्यांचे जे मास्टर्स होते म्हणजे त्यांचे जे स्वामी होते त्यांच्याशी ते एकनिष्ठ होते आणि लढाईवर मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटत होता. हातात भाला तसंच कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर बसून सरदारांच्या फौजेत दाखल होत होते. मराठा सरदार फौजबंद असत आणि कोणताही फौजबंद मराठा सरदार हा सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपली चाकरी करायला ठेवत होता. त्याला सरदारकी तो देत होता. कधी जहागीर पद जे होतं तर ते सुद्धा त्याला जहागीर ही त्याला सुलतान जे होते ते देत होते. जहागीर मिळालेले जे सरदार होते ते स्वतःला जहागिरीचे राजे समजत होते. ओके. There were many famous Maratha Sardars at the courts of Ahmednagar and Bijapur. The more famous among them were the Jadhavs of Sindhkhed, Nimbalkars of Fulton, Ghorpades of Mudhol, Mores of Jauri, Bhosles of Verud. The Sindhkhed Jadhavs were descendant of the Airavs of Devgiri. Jizabai, the mother of Shivaji Maharaj, was the daughter of Lakujirao Jadhav of Sindhkhed. आता त्यावेळेस अनेक मराठी सरदार जे होते ते होते आणि विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार त्यावेळेस होते. तर त्याच्यामध्ये सिंदखेडचे जाधव जे आहेत तर फलटणचे निंबाळकर
त्याच्याप्रमाणे मुधोळचे घोरपडे, देन जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे जे होते हे मेन होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते आणि शिवरायांच्या मातोश्री म्हणजेच जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लखुजी जाधव यांच्या डॉटर होत्या, म्हणजेच यांच्या कन्या होत्या. देन ट्रेडिशन ऑफ वेरल. आता शौर्याची जी परंपरा आहे ती त्यांनी इथे सांगितले. ऑल these sardars were brave, but many of them were sworn enemies of one another. They never thought that they should unite and do something for their own people. So all their valor and bravery served the interests of others. Even so, they kept alive the warlike spirit, especially among the young. Many famous soldiers were born in their families who kept alive the tradition of valor. Among the famous families, the Bhosles of Verul showed great bravery and enterprises. शौर्याची जी परंपरा आहे ती आता यांनी इथे सांगितले की हे सगळे जे सरदार होते ते शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेक जण होती त्यांचं आपापसातच वैर होतं आणि त्यांनी स्वतःसाठी एक होऊन काहीतरी करावं या दृष्टीने काहीच असं केलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचे जे शौर्य होते ते त्यावेळेस नेहमीच इतरांच्या उपयोगी पडत असत. पण असे जरी असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी जी आहे ती लावली होती आणि त्यांनी अनेक पराक्रमवीर हे निर्माण केले होते. त्यावेळेस मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले आणि महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे हे ब्रेव्हरी आणि एंटरप्राइजेस म्हणजेच मोठे पराक्रमी होते. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलंय. द टेम्पल ऑफ घृणेश्वर म्हणजेच घृणेश्वराचे मंदिर याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इट वॉज अबाउट 400 years ago. The temple of Gruneshwar near the Verul caves was falling to pieces. The walls had developed cracks. The priests also had deserted the temple. Thus the temple, which was built in honor of great God, was totally neglected. All the devotees who came there mourned over the sorry state of the temple, but no one thought of repairing it. घृणेश्वराचं मंदिर त्यावेळेस होतं. सुमारे 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि वेरूळच्या लेण्याजवळ घृणेश्वराचं हे सुंदर असं मंदिर होतं. ते मोडकळीस आलं होतं. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता आणि एवढं महान दैवत तिथे होतं, पण कोणालाही असं मंदिर दुरुस्त करणं वगैरे हा विचार कोणाच्याही मनात येत नव्हता. A great devotee of Shiva visited the temple regularly. He would put flowers and bell on the lingam and express his innermost thoughts to the god. He carried out extensive repairs to the temple and restored it to its original condition. He also made arrangement for the proper maintenance of the temple. Now there were lights both inside and outside the temple, and lots grandeur of Gruneshwar was restored. Who was this devotee who did all this? He was मोलाजी राजे भोसले. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त होते. ते नेहमी तिथे नियमाने यायचे आणि शिवाच्या पिंडीवर बेलफूल जे आहे ते वाहत असत. हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ते त्या शिवाला सांगत असत. एके दिवशी त्याने गडी माणसे आणली आणि मंदिराच्या ज्या पडक्या भिंती होत्या, जे मंदिर मोडकळीस आलं होतं ते त्यांनी नीट केलं. मंदिराची सारी व्यवस्था त्यांनी व्यवस्थित केली. घृणेश्वराचा जीर्णोद्धार जो होता तो त्यांनी केला. मंदिराच्या आत बाहेर त्यांनी लाईट्स लावल्या, दिवे लावले. त्याच्यानंतर घृणेश्वराचं गेलेलं जे वैभव होतं ते त्यांनी परत मिळवलं. आणि हे कोणी केलं तर हे कोण होते तर हे शिवभक्त होते, म्हणजेच मोलाजीराजे भोसले. ओके. आता इथे आपल्याला शिवाजीराजे यांची इमेज जी आहे ती इथे दाखवले, शहाजीराजांची. त्याच्यानंतर नेक्स्ट द भोसलेज ऑफ वेरूळ म्हणजेच वेरूळचे भोसले. मोलाजीराजे भोसले
the Patil of Verul, was a great devotee of Shiva. Babaji Raje and two sons. Molaji Raje was the elder and Vithoji Raje the younger. Babaji Raje Bhosle had the rights of a Patil in the Verul village. वेरूळ गावचे जे पाटील होते, पाटील म्हणजेच मोलाजी राजे भोसले, हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे हे त्यांचे यंगर ब्रदर म्हणजेच लहान भाऊ होते. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही 2 मुलं होती आणि वेरूळ गावाची पाटीलकी ही बाबाजी राजे भोसल्यांकडेच होती. मोलाजी राजे and Vithoji Raje were both brave and enterprising. They had in their service many armed Maratha troops. It was a period of great unrest. The Mughal emperor from Delhi had attacked the kingdom of Nizam Shah. Daulatabad was then the capital of Nizam Shah. Malik Ambar was his wazir or chief minister. Malik Ambar was able and wise. The 2 capable and brave brothers from Verul soon caught his attention. On his recommendation, the Shah conferred on Molaji Raje the Jahagir of Pune and Supe Paragnas. मोलाजी राजे आणि विठोजी राजे हे खूप मोठे कर्तबगार होते. ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ अशी हत्यारबंद मराठे जे आहेत ते होते. तर तो काळ खूप त्यावेळेस असा खूप घाईघाईचा, खूप धामधुमीचा होता आणि निजामशहावर उत्तरेचा जो मुघल बादशाह होता त्याने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती आणि तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता किंवा चीफ मिनिस्टर होता. तो मोठा कर्तबगार आणि हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगिरीची वाखाणणी केली, म्हणजे त्यांच्या कर्तबगिरी सांगितली. निजामशहाने मोलाजी राजांना पुणे आणि सुपे हे परगण्यासाठी जहागीर दिली. ओके. सो द भोसलेज बिकम रिच अँड पॉवरफुल. आणि त्यामुळे भोसलेज जे होते त्यांच्या घरी आता ते रिच झाले होते, त्यांच्या घरी वैभव आला होता आणि ते पॉवरफुल झाले होते. Molaji Raje's wife was Umabai. She came from the house of the Nimbalkars of Paltan. They had 2 sons, Shahaji and Sharifji. Molaji Raje was killed in battle at Indapur. At that time, Shahaji was only 5 years old. Then Vithoji Raje looked after the children and the Jagir. Later, he asked in marriage for Shahaji, the daughter of Lukhuji Rao Jadhav. Jizabai, the daughter of Lukhuji Rao, was well favored by the gods. Lukhuji Rao accepted Vithoji Raje's proposal. Lukhuji Rao was a brave and valiant Sardar in the court of Nizam Shah, and he kept a large army of his own. He commanded great respect and honor at the court of Nizam Shah. He celebrated the wedding of Shahaji Raje and Jizabai with great pomp. Jizabai became the fortune of the Bhosle family. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलंय. भोसले जे होते त्यांच्या घरी वैभव आलं होतं, ते रिच झाले होते, पॉवरफुल झाले होते. उमाबाई ज्या आहेत त्या मोलाजी राजे जे आहेत त्यांच्या वाईफ आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत. ती पलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती. ओके. आणि या दोन्ही उभयतांना म्हणजे या दोघांनाही 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी होतं तर दुसऱ्याचे नाव होते शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले होते आणि विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ जो आहे तो केला होता. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधव यांच्या मुलीला मागणी घातली होती. लखुजीराव जाधव यांची मुलगी म्हणजेच जिजाबाई. ओके. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी ही लखुजीरावांनी स्वीकारली, ॲक्सेप्ट केली. आणि लखुजीराव म्हणजेच निजामशहातील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. ते मोठे फौजफाटा बाळगून होते, त्यांच्याकडे फौजासुद्धा भरपूर होत्या. निजामशहाच्या
निजामशहाच्या दरबारात सुद्धा त्यांची मोठी अशी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा जो विवाह होता तो मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले ह्या कुळाची जी लक्ष्मी होती, म्हणजेच जिजाबाई भोसले ज्या आहेत त्या फॉर्च्यून ऑफ भोसले फॅमिली, म्हणजे भोसलेंचं जे कुळ होतं त्याच्या त्या आता लक्ष्मी झाल्या होत्या. देन शहाजीराजे. आता इथे त्यांनी आपल्याला शहाजीराजे यांच्याबद्दल सांगितले. निजाम शहा ट्रान्सफर टू शहाजीराजे द जहागीर he had conferred on Maloji Raje. Shahaji Raje was a brave and capable man held in great respect at the court of Nizam Shah. The Mughal emperor decided to conquer the kingdom of Nizam Shah. For his, he made an alliance with the Adil Shah of Bijapur, and Malik Ambar and Shahaji Raje fought bravely to save Nizam Shahi. They defeated both the armies. The battle took place at Bhatwadi near Ahmednagar. Sharifji was killed in the battle. Shahaji Raje displayed great valor. He was praised everywhere as a brave general. His reputation in the court was so enhanced that even Malik Ambar began to feel jealous of him. This gradually led to antagonism between them. As a result, Shahaji Raje left Nizam Shahi and joined the court of Adil Shah at Bijapur. Adil Shah honored him with the title of Sar Lakshar, that is Chief of Army, and later there were many developments in Nizam Shahi. The Wazir Malik Ambar died. Then his scheming son Fateh Khan became the Wazir of Nizam Shahi. During his period, the Nizam Shahi began to decline. At about the same time, there was a threat of Mughal aggression. So Nizam Shah's mother appealed to Shahaji Raje to return to Nizam Shahi and save it. Therefore, Shahaji Raje left Adil Shahi and returned to Nizam Shahi. आता इथे आपल्याला शहाजी राजांबद्दल सांगितले. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली होती. शहाजी राजे हे खूप पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा असा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला होता, पण विजापूरचे आदिलशहाही त्याला मिळाला आणि तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे या हे दोघंही लढले होते. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला आणि अहमदनगरजवळ भातवाडी येथे प्रसिद्ध अशी ही लढाई झाली होती. त्या लढाईत शरीफजी जे होते ते मारले गेले, पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला होता आणि त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव जो आहे तो होत होता. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती, इतकी की खुद्द मलिक अंबरला सुद्धा त्यांच्याबद्दल जेलिसी वाटू लागली. त्यातून या उभयतांचा वितुष्ट निर्माण होऊन शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले होते. आणि आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा जो किताब होता, म्हणजेच चीफ ऑफ आर्मी हा जो किताब होता तो त्यांना दिला होता शहाजी राजांना. पुढे निजामशाहीत बऱ्याच अशा घडामोडी झाल्या आणि वजीर मलिक अंबर हे जे आहेत ते त्यावेळेस मृत्युमुखी पावले आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो पुत्र होता फतेह खान हा मोठा तिथे त्यांच्या जागेवर आला आणि तो कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला होता आणि त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा येऊ लागली, म्हणजे निजामशाही हळूहळू हळूहळू ती नष्ट होऊ लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या क्वेरीज जर काही असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.